श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, आषाढ महिना सुरू झालेला आहे. 15 जुलै 2026 ते 12 ऑगस्ट 2026 पर्यंत आषाढ महिना आहे. आता मराठी कॅलेंडरनुसार आषाढ महिना हा चौथा महिना असतो. खरं तर आषाढ महिन्यांपासूनच सणवार सुरू होतात. आता या आषाढ महिन्याचं एक असं वैशिष्ट्य आहे, त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आणि या आषाढ महिन्यामध्ये काय सेवा द्या ज्या तुम्हाला चुकवायचे नाहीत आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच आषाढ महिन्यात आखाड कधी तळावा, लेकीला व जावयाला जेवायला, तसेच त्यांचा मान सन्मान कसा करावा, कांदा नवमी कशी साजरी करावी, तसेच आषाढ महिन्यात अजून कोणते सण साजरे केले जातात याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्री महालक्ष्मी, श्री श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. तर या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला ज्यांना चातुर्मासामध्ये कांदा, लसूण, वांगी खाणं सोडायचं आहे त्यांच्यासाठी ही कांदा नवमी अतिशय महत्त्वाची असते. कारण या दिवसापासून हे पदार्थ खाणं सोडायचं असतं. लग्नानंतर ज्यांचा पहिला आषाढ महिना आहे असे लेक जावई असो किंवा जुने लेक जावई असोत, यांना आषाढ महिन्यामध्ये कोणत्या दिवशी आपल्या घरी बोलवायचं असतं, त्यांचा मान सन्मान करायचा आहे. आखाड म्हणून जेवायला कोणते पदार्थ खाऊ घातले जातात आणि कोणते विशेष पदार्थ आहेत जे आवर्जून जावई आपल्या घरी आल्यानंतर आषाढ महिन्यामध्ये आपल्याला त्यांना खाऊ घालायचे असतात. आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी हे जे 4 महिने असतात ते चातुर्मास म्हणून ओळखले जातात. आषाढ महिन्याला आपल्याला ग्रामीण भागामध्ये किंवा बऱ्याचशा भागांमध्ये आखाडाचा महिना म्हणून सुद्धा ओळखला जातो. तर या आखाडाच्या महिन्यामध्ये आखाड तळण्याचा खूप जास्त महत्त्व असतं. कारण आषाढ महिन्यात धो पाऊस कोसळत असतो आणि पावसाची संततधार सुद्धा सुरू असते, ज्याला आपण झड लागणं असं म्हणतो. 2-3 दिवस अगदी बारीक बारीक केसासारखा पाऊस जो असतो तो पडत असतो. सूर्याचं दर्शन सुद्धा 2-3 दिवस होत नाही, अशी परिस्थिती या आषाढ महिन्यामध्ये असते. त्यामुळे वातावरण दमटपणा व गारवा असतो. तसेच आषाढ महिन्यात पाणीसुद्धा प्रदूषित होतं आणि शरीराला वंगण मिळावे म्हणून तेलकट पदार्थांचे सेवन या आषाढ महिन्यामध्ये केलं जातं. तसेच हवेतील जो गारवा असतो तर तो त्या तेलकट आणि उष्ण पदार्थ खाल्ल्यास शरीराला उष्णता पुरवण्याचे काम करतो. त्यामुळे या आषाढ महिन्यामध्ये, खास करून मे महिन्यामध्ये, जे काही आपण वाळवणीचे पदार्थ केलेले असतात, जसं की पापड, कुरडया, सांडगे, शेवाया आषाढ महिन्यापासून खायला सुरुवात केली जाते. आखाड तळणे म्हणजे काय तर गोड पुऱ्या, तिखट पुऱ्या, तीळ लावून गोड पुऱ्या करून गोळाचे शंकरपाळे बनवणे किंवा जे घागरे असतात त्या बनवणं, कापण्या बनवणं, मुगाची भजी, कांद्याचे थालीपीठ, रव्याचे लाडू, नारळाचे लाडू स्पेशली या महिन्यांमध्ये बनवले जातात. त्यानंतर चकल्या, शेव, कुडबोळी असे जे पदार्थ असतात ते बनवले जातात आणि खाल्ले देखील जातात. स्पेशल नवीन लग्न झालेले जे लेक जावई असतात त्यांना या आखाड महिन्यांमध्ये बोलावलं जातं. जावयाचा मान सन्मान केला जातो. यासाठी स्पेशली आखाड तळला जातो आणि त्यांना खाऊ घातलं जातं. तर हा आखाड तळायचा असतो. आता हा जो आखाड असतो तो स्पेशली आखाड महिन्यामध्येच तुमच्या कुलदेवीला जो वार असतो त्या दिवशी तळला तर अतिशय उत्तम आहे. जसं की बघा, आपली कुलस्वामिनी आहे तुळजापूरची तुळजाभवानी, तर आपण काय करणार की आखाड महिन्यामध्ये कोणत्याही मंगळवारी हा जो आखाड आहे तो तळणार. जसं की बघा, 15 जुलै आषाढ महिन्याला सुरुवात झाली आहे, तो 13 ऑगस्टला संपणार आहे. तर एवढ्या दिवसांमध्ये तुमच्या कुलदेवीचा जो वार आहे त्या दिवशी तुम्हाला आखाड तळायचा आहे.
आणि याच दिवशी शक्य झालं तर तुम्हाला तुमच्या लेक जावयाला सासरी बोलवायचं आहे आणि काही कारणाने समजा त्या दिवशी जर ते आले नाही तर काही हरकत नाही. तुम्ही काय करायचं की आषाढ महिन्यामध्ये तुमच्या कुलस्वामिनीचा जो वार आहे त्या दिवशी आखाड बनवायचा आणि त्या दिवशी आपल्या घरातील सर्व देवी देवता असतात, मूर्ती असतात, त्यांना स्नान घालून घ्यायचं. तुम्हाला जे उजळायचे असतील ते उजळूनही घ्यायचे, स्वच्छ करायचे सर्व देव आणि त्या दिवशी पूजा वगैरे करून देवांना काहीतरी गोड पदार्थ बनवायचा, ज्याचा नैवेद्य दाखवायचा. सकाळी देवपूजा करताना शिरा, खीर याचा काही त्या दिवशी आखाड तळायचा, थोडा थोडा आखाड तळायचा आणि त्या आखाडाचा नैवेद्य सुद्धा सर्व देवी देवतांना दाखवायचा आहे. बऱ्याच ठिकाणी जर तो आपल्या गावांमध्ये ग्रामदैवत असतं किंवा मारुती वगैरे असतं तिथे सुद्धा हे पदार्थ थोडे थोडे ठेवले जातात. किंवा आपल्या आजूबाजूला जी आपली भावकी असते त्यांना आपल्या घरी बोलवलं जातं किंवा त्यांना सुद्धा हे थोडे थोडे पदार्थ आखाड तळलेला दिले जातात. आणि त्या दिवशी आपण हे पदार्थ खायचे आणि मग एकदा आपल्या देवी देवतांना आपल्या आखाडाचं नैवेद्य दाखवला की त्यानंतर मग कोणत्याही दिवशी जरी तुम्ही लेक जावई आले तरी त्या दिवशी आखाड तळून देऊ शकता. पण अगोदर आपल्या देवी देवतांना जो आहे त्या आखाडाचा नैवेद्य दाखवून कुलदेवीचा वारी तुम्हाला घ्यायची आहे. आता तुमचे लेक जावई तुमच्या घरी जेव्हा आले तर त्या दिवशी तुम्हाला सुद्धा हे पदार्थ सांगितले किंवा तुमच्याकडे जे पदार्थ बनवण्याची पद्धत आहे ते सर्व पदार्थ आहेत ते तळायचे आहेत. लेक जावई जे असतात ते लक्ष्मीनारायण म्हणून आपण त्यांना पूजन करतो किंवा त्यांना मानसन्मान देत असतो. त्यामुळे लेक जावई आपल्या घरी आल्यानंतर बाहेरचे त्यांच्या पायावर पाणी टाकायचं, बाहेरच असताना त्यांच्या पायावर पाणी टाकायचं. त्या बऱ्याच ठिकाणी तर तुकडासुद्धा ओवाळून त्यांच्यावरून टाकला जातो. मुलीला हळद कुंकू लावून घ्यायचं. त्यावेळेला गंध लावायचा नाही, त्यांना घरामध्ये बोलवायचं आहे औक्षण करून. त्यानंतर घरात आल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर एखादी चटई किंवा पाठ टाकून त्यावर त्यांना बसवायचं आहे. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर जे काही जेवणासाठी आपण पदार्थ बनवलेले असतील ते सुद्धा वाढायचे आहेत. आणि त्याचबरोबर हा जो आखाड आपण तळलेला आहे तो एका ताटामध्ये वाढून द्यायचा आहे आणि तो त्यांना जेवणासाठी द्यायचा आहे. जेवण झाले की लगेच त्या दिवशी मुलीची ओटी भरून घ्यायची आहे. जावयाला सुद्धा यथाशक्ती तुम्हाला काही जे ड्रेस वगैरे किंवा कोणती एखादी वस्तू द्यायची असेल तर ती द्यायची असेल. जेव्हा आपण लेक जावयाला बोलवतो तर त्यांच्या ह्या प्रकारे मान सन्मान करायचा असतो. तर आता या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की किंवा काय करायचं नाही त्याच्या आधी एक गोष्ट सांगावीशी वाटते की या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीला मान सन्मान सुद्धा करायचा असतो. आता बघा, आपण फक्त चैत्र पौर्णिमा, शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र याच वेळेस आपण आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करत असतो. पण खरंच तर आषाढ महिन्यात सुद्धा तसे बरेच लोक आपल्या मूळ पीठावर जातात. आपल्या कुळाचं रक्षण करणारी, आपल्या कुळाचा उद्धार करणारी आई भगवतीच्या चरणी सगळेजण नतमस्तक होतात. आता या आषाढ एकादशीला किंवा आषाढ एकादशीच्या संपूर्ण आषाढ पौर्णिमेला असो किंवा अगदी महिनाभरात तुम्ही नक्कीच तुमच्या मूळपीठावर जाऊन दर्शन घेऊ शकतात. आता बऱ्याच गावात आषाढ महिन्यात नैवेद्य पण दाखवला जातो. आपल्या ज्या गावाची ग्रामदैवत आहे किंवा काही ठिकाणी साती आसरांना सुद्धा नैवेद्य दाखवला जातो. तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही पाळू शकता. आता बघा, या आषाढ महिन्यामध्ये जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही तुमच्या मूळपीठावर जाऊन आई भगवतीची ओटी भरावी. ज्या पद्धतीने काही मानसन्मान असतो, प्रत्येक समाजामध्ये मानसन्मान हा वेगळा वेगळा असतो. तुमच्याकडे जी पद्धत असेल तर ती तुम्ही करू शकता. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की काही ठिकाणी देवीला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो, मग ते वरण भात असो,
मेथीची भाजी असो, पुरणपोळी असो, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागात वेगवेगळ्या असतात. काही ठिकाणी फक्त नैवेद्य जो तामसिक नैवेद्य केला जातो, तर काही ठिकाणी फक्त गोडाचा नैवेद्य केला जातो. तसेच आषाढ महिन्यात शक्य असेल तर एक तरी सवाष्णी स्त्री आवर्जून जेवू घालावी. आपल्या कुळदेवीच्या नावाने खूप चांगलं असतं आणि मुळात तर कुळदेवीची साठी करतो तर ती आपल्याला भरभरून देत असते. आपल्या कुळाचा उद्धार करत असते, कुळाचे संरक्षण करत असते. म्हणूनच अगदी या आषाढ महिन्यामध्ये कमीत कमी एक तरी सवाष्णी तुम्ही जेवू घालायची असते. जर अगदी तुम्हाला मूळपीठावर जाणं शक्य नाही आहे, देवीची सेवा करणे, उपासना करणं, तर नक्कीच तुमच्या घराजवळ, तुमच्या गावात तुमच्या कुलदेवीचे मंदिर असेल तर तिकडे जाऊन देवीची ओटी भरा, देवीचा मान सन्मान करा. आणि मेन म्हणजे आता मी जसं तुम्हाला सांगितलं की प्रत्येक गावामध्ये कोणी साती आसरांची सेवा करतं, तर आपल्या गावामध्ये जे काही ग्रामदैवत आहे त्यांना नैवेद्य दाखवला जातो, म्हसोबाचा मानपान केला जातो. म्हणूनच म्हसोबाच्या मानापानासाठी काही ठिकाणी खारा नैवेद्य किंवा अंडे, ब्रेड हा नैवेद्य दिला जातो. प्रत्येकाची श्रद्धा आहे ती चुकीची आहे, वाईट आहे किंवा ते चुकीचे आहे असं बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही. म्हसोबाला नारळ फोडायचा असतो आणि खरं तर दर अमावस्येला म्हसोबा महाराजांना त्यांचा मानपान करायचा असतो. या आषाढी महिन्यामध्ये आपल्याला आवर्जून या गोष्टी करायच्या आहेत. तसेच आषाढ महिन्यामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर रोज एक वेळ तरी विष्णू सहस्रनामाचं पठण करावं किंवा व्यंकटेश स्तोत्र आहे कमीत कमी एक वेळा तरी तुम्ही पठण करू शकता. आषाढ महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची जी तुम्हाला सेवा करणे शक्य होईल ती तुम्ही आवर्जून करावी. नाही तर रोज एक माळ किंवा 11 वेळा किंवा 51 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. तर बघा, आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहेत, संकट आहेत, त्या हळूहळू कमी होण्यास मदत होईल. आषाढ महिन्यामध्ये तुळशीला जल अर्पण करणे सुद्धा महत्त्वाचे मानलं जातं. तुळशीचे पूजा करणंही महत्त्वाचं मानलं जातं, कारण भगवान श्री हरी विष्णूंना तुळशीची सेवा अतिशय प्रिय आहे. म्हणून तुम्ही ही सेवा आवर्जून करावी. तसेच तुळशीचे रोपसुद्धा तुम्ही आवर्जून आषाढी एकादशीच्या दिवशी लावू शकता. आषाढ महिन्याला हा भगवान श्रीहरी विष्णूंचे एक रूप असलेला विष्णू विठ्ठलरूपी पांडुरंगाला समर्पित आहे. या महिन्यामध्ये आपण विठू माऊलींची जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करावा. मुखामध्ये जय जय रामकृष्ण हरी नामाचा जप सकाळी किंवा संध्याकाळी वेळ मिळेल तसा हरिपाठ वाचन आणि नित्यनेमाने पांडुरंगाला तुळशीपत्र वाहणे एवढी सेवा जरी केली खूप झालं. फक्त जेवढेही काही कराल ते वरवर न करता मनापासून करा, कारण देवभक्तीचा भुकेला आहे. चातुर्मासामध्ये गोपीद्य व्रत सुद्धा केलं जातं आणि तुळशीचे अर्चन हे सुद्धा व्रत केलं जातं. त्यांना या गोष्टी करणं शक्य होत नाही, त्यांनी या आषाढ महिन्यामध्ये कमीत कमी एक तुळशी पत्र तरी भगवान श्रीहरी विष्णूंना असो किंवा पांडुरंगांना असो किंवा बाळकृष्णांना असो त्यांना तरी आवर्जून अर्पण करावे. पण लक्षात घ्या, या आषाढ महिन्यामध्ये स्त्रियांनी तुळस तोडायची नाही किंवा किंबहुना स्त्रियांनी कधीही तुळस तोडू नये. आणि जेव्हा आपल्याला कुठल्या कार्यासाठी तुळस तोडायची असते तर आधी तुळशीला विनंती करायची असते की हे तुळशी माता, मी या कार्यासाठी तुझं एक पान मी तोडत आहे अशी विनंती करायची आहे. आणि नंतर तुम्ही हे तुळशीचे पान तोडून भगवान श्रीहरी विष्णू असेल किंवा बाळकृष्ण असेल आवर्जून या आषाढ महिन्यामध्ये एक तरी तुळशीपत्र तुम्ही रोज अर्पण करा. मग ते तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही अर्पण करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं, आषाढ महिना अतिशय पवित्र आहे, तर आषाढ महिन्यामध्ये कृपया मांसाहार, मद्यपान, धूम्रपान हे वर्ज करावं. तामसिक अन्नग्रहण करू नये. आम्ही खात नाही, मग आमच्या घराच्या खाऊ घातलं तर चालेल का?
किंवा ते ऐकणार नाही आहे. महिलांच्या काही मजबुरी असतात, मी समजू शकते. पण कमीत कमी तुम्ही सेवा करणार आहात, कारण आता खूपच सुंदर सुंदर सेवा तुमच्याकडून महाराज करून घेणार. मग तुम्ही मांसाहार वर्ज्य करावा आणि घरातही होणार नाही याची काळजी घ्यावी. पण अगदी जर घरातले ऐकणार नसतील तर आता तो तुम्ही वैयक्तिक प्रश्न आहे. गुरुवारी म्हणजे 28 जुलै 2026 या गुरुपौर्णिमा आहे. या तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही त्यांना गुरु मानले, त्यांच्या प्रती आदर व्यक्त करा. तसेच देवस्वरूप गुरूंना तुम्ही पूजा करून नमस्कार देखील करू शकता. बऱ्याच ठिकाणी या दिवशी गुरुदक्षिणा सुद्धा गुरूंना देण्याची पद्धत आहे. आषाढ महिन्यामध्ये आपला आहार जरा कमी ठेवावा असे शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे. शक्यतोवर आपण एकमुक्त म्हणजेच एकदा जेवलो तरी पण चालेल, कारण या महिन्यामध्ये आपली जी पचनशक्ती आहे ती क्षीण होण्याची शक्यता जरा जास्त असते. त्यामुळे जास्त मसालेदार खाणं आपण टाळायचं आहे. त्याचबरोबर बाहेरचे पदार्थ खाणं सुद्धा टाळायचं आहेत. या महिन्यामध्ये उलट तेलकट पदार्थ जास्त खावे असा सल्ला दिला जातो. म्हणूनच या महिन्यामध्ये ज्या कापण्या असतात, आषाढी स्पेशल कापण्या तयार केल्या जातात किंवा तेलकट पदार्थ असतात जसे की धपाटे असतील किंवा पुऱ्या असतील, यासुद्धा केल्या जातात. प्रत्येक भागांमध्ये वेगळी पद्धत असेल तर आषाढ महिन्याची माहिती आपण घेतोय. तर कांदा नवमीचं विसरू नका, कसं चालेल? तर याबद्दल सुद्धा थोडक्यात माहिती मी तुम्हाला देते. बघा, आषाढ शुक्ल नवमी ही आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे आणि त्यालाच कांदा नवमी म्हणतात. त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. या दिवशी कांद्याचे भरपूर पदार्थ करून खाण्याची प्रथा आहे, कारण या दिवसानंतर 2च दिवसांनी आषाढी एकादशी येते, जी यंदा 25 जुलै 2026 या शनिवारी आलेली आहे आणि त्या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होणार आहे. चातुर्मासामध्ये कांदा, लसूण, वांगे वगैरे पदार्थ आणि मांसाहार हा वर्ज्य असतो. आषाढ शुक्ल एकादशी पासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत चातुर्मास असतो. चातुर्मास म्हणजे वर्षातील 4 महिने कांदा, लसूण खाणे बंद करायचं. मग ते बंद करण्यापूर्वी भरपूर खाऊन घ्यायचे. म्हणून आषाढ एकादशीच्या 2 दिवस अगोदर असतात. या दिवशी सगळं काही कांद्याचे पदार्थ बनवले जातात. पूर्वी त्या दिवशी कांद्याची भजी, थालीपीठ, वांगे, भरीत, झुणका वगैरे खाऊन हा दिवस साजरा व्हायचा. तुम्हीही असे वेगवेगळे कांदे घालून पदार्थ बनवून कांदे नवमीला खाऊ शकता. त्याचबरोबर 12 ऑगस्टला आपल्याला दीप अमावस्या देखील साजरी करायची आहे. तर आपल्याला घरातील सर्व दिव्यांची आपण त्या दिवशी स्वच्छता करून पूजा करत असतो. दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना सुरू होतो आणि श्रावणामध्ये आपल्याला भरपूर दिव्यांच्या पूजेच्या साहित्याची गरज पडते. त्याचबरोबर आपल्या घराला पवित्र देखील आपल्याला करून घ्यायचं असतं. तर अशा प्रकारे आषाढ महिन्याची संपूर्ण माहिती सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. तर ही महत्त्वपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता टाईप करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.